देशात, राज्यात आणि जिल्ह्यातही घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची संख्या वाढली आहे। त्याचा शोध घेऊन त्यांची देशाबाहेर तातडीने हकलपट्टी करा, अन्यथा आम्ही ही शोध मोहीम राबवू, त्यांना शोधून काढू असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या वतीने देण्यात आला। हिंदू एकता आंदोलन आणि इस्कॉनच्या वतीने जिल्ह्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवा व इस्कॉनचे प्रमुख पुजारी चिन्मय कृष्णदास यांची सुटका करावी, तसेच बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स कोणी काढून दिले त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी श्री राम मंदिर चौकातून सायंकाळी मोर्चा काढण्यात आला। पंचमुखी मारुती रोडवरून हा मोर्चा मारुती चौकात आला। तिथे मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। सभेत बोलताना योगी बाळ महाराज म्हणाले, बांगलादेशातील हिंदूंवर गेल्या 7-8 महिन्यांपासून अत्याचार सुरू आहेत, मात्र आपले लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसलेत। हीच परिस्थिती राहिली तर जे बांगलादेशात होत आहे ते इथे होण्यास वेळ लागणार नाही। धर्मांतरण संपूर्ण देशांतर होतं आहे। भारताचा बांगलादेश होऊ शकतो आणि ते होऊ द्यायचं नसेल तर वेळेत जागे व्हा असा इशाराही त्यांनी दिला। हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी कृष्णदास पुजारी यांना गेली 2 महिने तुरुंगात ठेवून केंद्र सरकारने त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। वेळ पडल्यास बांगलादेशात लष्कर घुसवा अशी मागणी त्यांनी केली। जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून बाहेर काढा, अन्यथा हिंदू एकताचे कार्यकर्ते त्यांचा शोध घेतील, त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतील असा इशारा त्यांनी दिला। इस्कॉनचे मठ अवतारदास म्हणाले, बांगलादेशात हिंदूंवर व मंदिरांवर हल्ले होत आहेत, हिंदू स्त्रियांवर अत्याचार केला जातोय, त्यामुळे भारत सरकारने बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेला अत्याचार रोखण्यासाठी लष्करी कार्यवाही करावी आणि हिंदूंचे रक्षण करावं। त्यावेळी जाहीर सभेमध्ये बांगलादेशाचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या प्रतिमेस जोडे मारून जाळण्यात आलं। जय श्रीराम, बांगलादेश मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणानून सोडला। स्वागत प्रास्ताविक हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केलं। मनोज साळुंखे यांची भाषणं झाली। यावेळी स्वाती शिंदे, शिवाजी पाटील, बाळासाहेब मोहिते, राजू जाधव, प्रकाश चव्हाण, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, दत्ता भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, आकाश देसाई, नंदू यादव, निलेश चव्हाण, प्रसाद रिसवडे, विनायक एडके, श्रीहरी माळी, राजू मद्रासी, स्नेहल ओक, संजय तांदळे, चैतन भोसले आदी सहप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। बांग्लादेशी हटाओ, देश बचाओ, बांग्लादेशी हटाओ, देश बचाओ। अरे बांग्लादेशी रोहिंग्या मुसलमानांचं करायचं काय? बांग्लादेशी रोहिंग्या मुसलमानांचा सर्वे झाला पाहिजे। परत पाठवा बांगलादेशातील घुसखोरांना, बांगलादेशातील घुसखोरांना, बांगलादेशातील घुसखोरांना, बांगलादेशातील घुसखोरांची शोध मोहीम, बांगलादेशातील घुसखोरांची शोध मोहीम, भारत माता की। जवळजवळ 140 कोटी लोकसंख्येच्या भारत देशामध्ये 7 कोटी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांनी घुसखोरी केलेली आहे आणि ह्या घुसखोर बांगलादेशी रोहिंगी मुसलमानांच्यामुळं त्यांनी ह्या देशातल्या लोकांचा रोजगार, नोकऱ्या, जमीन, अन्न हे सगळं काढून घेतलंय आणि ह्या बांगलादेशी घुसखोरांच्यामुळं या देशाचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। या देशाला फार मोठा या घुसखोरांच्या पासून धोका आहे। राज्यामध्ये 1,40,00,000 आसपास बांगलादेशी घुसखोर आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये हजारो बांगलादेशी रोहिंगी घुसखोर आहेत। प्लॅनिंग करून मदरशाच्या आणि मशिदीच्या माध्यमातून मुस्लिमांनी ह्या देशातल्या मुस्लिमांनी त्यांना या ठिकाणी स्टेबल करायचा या ठिकाणी प्रयत्न चालवलेला आहे। परंतु वेळ आपली चांगली की राज्यामध्ये महायुतीचं सत्कार आलं आणि पहिलाच गृहमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीसांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या घुसखोर बांगलादेशी रोहिंग्यांची शोध मोहीम राबवा आणि त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा। आज आम्ही या मोर्चाच्या द्वारे मागणी करतोय
की जे घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान या जिल्ह्यामध्ये घुसलेले आहेत, त्यांनी आमचं अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, नोकऱ्या सगळं काढून घेतलेलं आहे. त्यांची ताबडतोब शोध मोहीम राबवा आणि त्यांना या देशाबाहेर हाकलून लावा. त्यांना ज्यांनी रेशन कार्ड दिलं, आधार कार्ड दिलं, मतदान कार्ड दिलं, पॅन कार्ड काढून दिलं, अशा लोकांची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा पद्धतीची मागणी करतो. त्याचबरोबर इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना जे तुरुंगात डांबून ठेवलंय, त्यांना ताबडतोब त्यांची सरकारनं हस्तक्षेप करून सुटका करावी आणि बांगलादेशामध्ये ज्या हिंदूंच्या मंदिरावर हल्ले चालू आहेत, हिंदूंची त्या ठिकाणी कत्तल होते आहे, ते थांबवण्यासाठी वेळ पडल्यास सरकारनं लष्कर घुसवून त्या देशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं, अशी मागणी या ठिकाणी या मोर्चाद्वारे मी करतो.